गुड आफ्टरनून एव्हरीवन. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर आजचा जो टॉपिक आहे आपला की टीईटी एक्झामची डेट आली आहे, सी टेटची एक्झाम डेट सुद्धा आली आहे. तर टेट केव्हा असेल, तर ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की टेट एक्झाम केव्हा आयोजित करण्यात येणार आहे. तर सर्वात पहिले सांगू इच्छिते की फक्त 52 दिवस राहिलेले आहे. टीईटी पास करायचं असेल, क्वालिफाय एक्झाम जरी असेल तरी आपल्याकडे वेळ किती आहे हे बघू शकता, डे बघू शकता, त्यामध्ये तुम्ही टाइम किती देताय हे सुद्धा डिपेंड आहे. तर याचं नियोजन तुम्ही व्यवस्थितपणे जर केलं तर तुम्हाला काय होईल, व्यवस्थित क्वालिफाय होऊ शकता किंवा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही क्लिअर करणार. कारण परत आयोग केव्हा परीक्षा घेईल या भरोश्यावर बसू नका. आताच चांगला स्टडी करा. 52 दिवसामध्ये सुद्धा तुमचा चांगला स्टडी होतो आणि तुम्ही चांगल्या स्कोर्सने पास होऊ शकता. ओके, तसंच तुम्हाला सांगू इच्छिते की जे टीईटीची एक्झाम आहे, एक्झाम डेट जे आहे ते 10 नोव्हेंबर आहे. 2024 ला टीईटीने एक्झाम घेण्याचा निर्णय घेतला आहे, तो त्याच दिवशी होणार आहे. जरी दिवाळीमध्ये आली असेल तरी काही हरकत नाही, दिवाळीचे काम थोडे मागे राहू द्या, पण अभ्यास करा आणि टीईटी एक्झाम हे पास करा. ओके, तसंच सीटीईटी साठी आपल्या बॅचेस नवीन सुरू करण्यात येत आहे. टीईटी बॅचेस चालू झालेल्या, भरपूर असे 2-3 चॅप्टर झालेले सगळ्यांना माहित आहे. तर सीटेटचे देखील आपल्या बॅचेस चालू झाले आहे. हा हिंदी आणि इंग्लिश मध्ये पेपर असतो, त्यामुळे आपल्या ह्या सुद्धा बॅचेस सुरू झाले. कोणाला ऍडमिशन हवी असेल तर ऍडमिशन ओपन आहे न्यू बॅचेस साठी. आणि तुम्हाला फीस सुद्धा पेपर 1 भरत असाल किंवा 2 भरत असाल, व्हॅल्युएबल फीज आहे. तर तुम्ही एक नंबर दिलेला 8010457760 या नंबरवर कॉल करून सीटेट बद्दल ऍडमिशन घेऊन माहिती घेऊन ऍडमिशन करू शकता. ओके, कारण ह्याची सुद्धा एक्झाम डेट डिक्लेअर झाली आहे. 1 डिसेंबर 2024 ला सीटेटची एक्झाम आहे. पेपर 1 आणि पेपर 2 त्याच दिवशी असतो. ठीक आहे, तर ही सुद्धा एक्झाम आपली आलेलीच आहे. समोर आहे आपली टेट. ओके, ते सुद्धा 2024 मध्येच घेण्याचा निर्णय आहे. तसंच तुम्ही बघू शकता की 4000चा कोर्स जो आहे तो तुम्हाला 1500 मध्ये देण्यात येत आहे. ओके, माफक स्वरूपाची फी आहे, कारण की जे एक्झाम आहे त्या 2024 मध्येच घेण्यात येत आहे. त्यामुळे जसं बाप्पा आले आपल्या जीवनामध्ये आणि त्यांनी बघा किती सारे पोस्ट आणले आहेत. अरे, आरआरबीच्या पोस्ट असो, शिक्षकांच्या असो, कुठलीही पोस्ट आहे त्यांच्या भरपूर अशा जागा निघाल्या आहेत. ती एक जागा त्यातली आपली आहे. ह्या स्टडी करायला लागा, प्लॅन करा. तर बघा, जर तुम्ही एक डोळ्यासमोर हाई जर घेतलं की जर आता टीईटी आहे, सी टेट आहे आणि टेट आहे, याच्या सोबतच अभ्यास होतो आपला. तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर टेट ही एक्झाम तुम्हाला द्यावीच लागेल. ठीक आहे, टेट ही एक्झाम द्यावीच लागेल. जर पहिली ते तुम्हाला 12वी पर्यंत जर शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल, तुम्ही टीईटी पास असा, सीटीईटी पास असा, पण जर तुम्हाला टेट नसेल तर तुम्ही पहिली ते 12वी पर्यंत कुठेही शिक्षक म्हणून नाही लागू शकत. तर ही एक्झाम तुम्हाला चांगल्या मार्क्सने पास करावी लागेल. यामध्ये क्वालिफाईंग नाही आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळाले म्हणजे तुम्हाला काय होईल, चांगले स्कूल अलोकेट केल्या जातात. तर टेटची बॅच सुद्धा आपली चालू झालेली आहे. 1500 मध्ये फी आहे माफक स्वरूपाची. त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, व्हिडिओ डाउनलोडची सुविधा देखील दिली आहे. किंवा डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स किंवा लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड पाहण्याची सुद्धा सुविधा आपण प्रोव्हाइड केली आहे. ओके, जर समोर पाहिलं तर टेट एक्झाम जे आहे 2024 मध्ये नियोजित असेल, हे असं भरपूर वेळा भरपूर ठिकाणी सांगण्यात येत आहे. न्यूजपेपर मध्ये सुद्धा आहे की टेट ही एक्झाम जी आहे डिसेंबरच्या शेवटी होईल. कारण मागच्या जे 2022 मध्ये टेट एक्झाम आहे, 2022 मध्ये जी टेट एक्झाम झाली होती ते फेब मध्ये झाली होती. ओके, फेब मध्ये झाली होती, पण ह्या वेळेस त्यांना टीईटी नंतर लागोपाठ त्यांनी सीटेटची डेट डिक्लेअर केली आहे. आणि लगेच आपल्या पेपर नाही होत तर लगेच टेटची एक्झाम डेट सुद्धा डिक्लेअर करणार आहे. तर फॉर्म येऊ देऊ, मग भरू, मग पाहू, असं करू नका. सोबतच अभ्यास होतो, बॅचेस जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही एखादा क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा.